डोंबिवली MIDC परिसरामध्ये प्रदूषणाचा मुद्दा हा ऐरणीवर आलाय। याआधी देखील हिरवा पाऊस, रस्त्यावरती वाहणारे रासायनिक सांडपाणी, उग्र वास यामुळे परिसरात नागरिक प्रदूषणाच्या समस्येने त्रस्त होते। त्यातच आता MIDC मिलाप नगर परिसरामध्ये गाड्यांवरती, पत्र्याच्या शेडवरती आणि कपड्यांवरती पडलेल्या काळ्या ठिपक्यांमुळे नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण पसरलंय। गाड्या धुवून देखील हे ठिपके जात नसल्यामुळे हे काळे ठिपके प्रदूषणामुळे पडल्याचा संशय नागरिकांनी व्यक्त केलाय आणि प्रदूषण नियंत्रण मंडळाला त्यांनी माहिती दिली। प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या पथकाने तत्काळ घटनास्थळी धाव घेत या ठिपक्यांचे नमुने घेतले असून अहवाल आल्यानंतर यामागचे कारण स्पष्ट होईल असं सांगितलंय। या घटनेमुळे डोंबिवली MIDC परिसरामध्ये राहणाऱ्या नागरिकांमध्ये मात्र भीतीचं वातावरण निर्माण झाल्याचं पाहायला मिळतंय। आज आम्हाला अनेक लोकांचे फोन आले, तक्रारी आल्या की आमच्या गाड्या आणि सर्व काळपट झालेल्या आहेत, काळसर डाग पडलेले आहेत। म्हणून आम्ही सर्वे केला तर जिकडे तिकडे काळ्या डाग झाले, लोकांनी त्या गाड्या धुवायला पाठवल्या सर्व्हिस सेंटरला, तरी पण जात नव्हत्या। त्यामुळे काहींनी सांगितलं आमचे शर्ट पण खराब झाले। त्यामुळे हे सिरियस मॅटर आहे। आम्ही ओळखून आम्ही MPCBला कळवलं। MPCBच्या मॅडम आलेले आहेत आणि देवेंद्र सोनी म्हणून कामाचे ते पण आलेले आहेत आणि इतर लोक आले आहेत। जास्त करून ह्या एम्स हॉस्पिटल आणि परिसरात आम्ही फिरतोय, ते पण फिरले तर तेव्हा आम्हाला तिथे काळे डाग अजूनही जात नाहीत ते। त्यामुळे याच्यावर काहीतरी ठोस असं त्यांनी इन्स्पेक्शन करावं MPCB आणि सांगावं हे कशाचे डाग आहेत म्हणून। मला आता आम्ही पण खरंच म्हणजे ते काळे डाग आहेत ना, ते फार म्हणजे जात नाहीत, याच्यावरनं काहीतरी ते सिरियस मॅटर आहे असं वाटतंय आम्हाला। पण MPCBचे आणि इतर ते जे आहेत तज्ञ लोक ते सांगू शकतील।